मराठी निबंध माझा आवडता पक्षी. तसा आवडता पक्षी म्हटलं की शक्यतो खूप लोकांना पोपट आवडतो. पोपट आपल्या बोलण्याची नक्कल करतो, आपली करमणूक करतो. पण मला पोपट पाळायला अजिबात आवडत नाही, कारण तो बिचारा आपले पूर्ण आयुष्य एका छोट्याशा पिंजऱ्यात काढतो. मला ही क्रूरता वाटते. मला पक्षी आवडतात, पण मला त्यांना कैद करून ठेवायचे नाही. ते पक्षी मुक्त असावे, पण आपल्या जवळही असावे, अशी माझी इच्छा होती. वाचन माझा आवडता छंद आहे. मी लगेचच या विषयावर माहिती जमा करायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आले की चिमणी हा असा पक्षी आहे जो मानवाच्या सानिध्यात राहू शकतो आणि त्याला पिंजऱ्यात डांबण्याची गरजही नाही. मी एक लाकडी घरटे बाजारातून विकत आणले आणि घराच्या बाल्कनीत व्हरांड्यामध्ये लावले. काही दिवसांनी तिथे एक चिमणा-चिमणीचे जोडपे राहायला आले. लगेचच त्यांनी सुके गवत, पिसे, कापूस, मऊ लाकडाचे तुकडे, कागद आदी आणून आपले घरटे बनवायला सुरुवात केली. माझ्या मोठ्या भावाने ही सर्व प्रक्रिया छायाचित्रात टिपली आहे. काही महिन्यानंतर त्यांना 3-4 छोटी छोटी पिल्ले झाली. मी त्यांच्या संरक्षणासाठी एक जाळीचे कापड त्यांच्या घरट्याखाली लावले, जेणेकरून ते चिमुकले पक्षी खाली फरशीवर पडू नये. काही दिवसांनी तिथे आणखीन चिमण्या येऊ लागल्या. बाल्कनीमधल्या झाडांमध्ये त्या खेळत असत. मी आणखी एक लाकडी घरटे तिथे लावली आणि तिथे ही सर्व एक चिमण्या-चिमणींचे जोडपे राहायला आले. त्यांनाही पिल्ले झाली. आता रोज सकाळीच चिमण्यांच्या चिवचिवाटानेच माझी सकाळ होते. उठल्यानंतर माझे काम असते एक चहाचा कप घेऊन मी बाल्कनीमध्ये बसतो आणि त्यांना धान्य आधी खायला टाकतो. त्या चिमण्या त्यांची पिल्ले आपल्या छोट्याशा चोचीने ते टिपतात आणि घरट्यात नेऊन ठेवतात. त्यांचे पोट भरून झाले की त्या सर्व माझ्या बाजूला घरट्या घालत बसतात, जणू काही मला खेळायला बोलवत आहेत. मला हा अनुभव खूप आवडतो. मी त्या पक्ष्यांचा मालक न होता मित्र झाल्यासारखेच वाटे. त्या चिमण्या कुठल्याही पिंजऱ्यात कैद नाही, तरीही त्या आपली घरट्यात स्वतःहून येतात. माझ्या दिवसाची सुरुवात अशा सुंदर अनुभवाने होते. विविध पक्षी किंवा प्राणी पाळणे हा एक चांगला विरंगुळा होऊ शकतो, पण आपली विरंगुळ्यासाठी त्या मुक्या पक्ष्यांना, प्राण्यांना पिंजऱ्यात, घरात कैद करणे मला बरोबर वाटत नाही. जर आपणास असे कोणी केले तर आपणास कसे वाटेल? व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया उद्याला एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.